दिवाळी संपली असं वाटतंय का? पण नाही. आता येते देवांची दिवाळी, देव दिवाळी. या दिवशी स्वर्गातून देव पृथ्वीवर येतात आणि दिवाळी साजरी करतात असं म्हणतात. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेस देव दीपावली किंवा देव दिवाळी हा सण येतो. त्यानुसार 21 नोव्हेंबर 2025 रोजी यंदाचा मार्गशीर्ष मास सुरू होत आहे. या मासाचा पहिला दिवस प्रतिपदेचा, तोच देव दिवाळी म्हणून साजरा केला जाणार आहे. हा सण मुख्यत्वे कोकण प्रांतीय लोकांमध्ये साजरा केला जातो. शिवाय या दिवशी देवदेवता स्वर्गातून पृथ्वीवर येतात आणि दिवाळीचा सण साजरा करतात अशी सुंदर श्रद्धा आहे. म्हणूनच त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा शिवशंकरांचा रथोत्सव असतो. मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी असते. नाशिकमध्ये सुद्धा विशेषतः रामतीर्थावर गोदावरीच्या घाटावर हजारो दिवे लावून नदीला दीपोत्सव अर्पण केला जातो. तर देव दीपावली हा खंडोबाच्या देवस्थानामध्ये साजरा होणारा एक मोठा उत्सव आहे. या दिवशी जेजुरी सारख्या ठिकाणी खंडोबाच्या म्हणजेच मल्हारी मार्तंडाच्या देवळात दीपोत्सव साजरा होतो. याच दिवसापासून मल्हारी नवरात्र अर्थात चंपाषष्ठीचे 6 दिवसांचे नवरात्र सुरू होतात. चित्पावन समाजात देव दीपावली म्हणजे कुलदैवत आणि ग्रामदैवत यांना भजनाचा दिवस असतो. या दिवशी विशेषतः वडे, घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो, जो गावातील मुख्य देवता, उपदेव देवता आणि पितरांनाही दाखवला जातो. तुम्ही सुद्धा देव दिवाळी साजरी करता का? आणि तुमच्या भागात देव दिवाळी कशा पद्धतीने साजरी होते? कमेंट